हॅलो फ्रेंड्स, आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या धड्याचा अभ्यास करत होतो. त्यातला पुढचा भाग म्हणजे आज आपण वारकरी पंथांचे जे काही कार्य होते, त्या वारकरी संप्रदायांमध्ये होऊन गेलेले जे काही संत आहेत, त्या संतांनी आपल्या विचारातून, आपल्या आचरणातून लोकांपर्यंत कोणकोणते संदेश पोचवण्याचं काम केलं, त्याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण जे काही संत व्यक्ती पाहणार आहोत ते म्हणजे संत नामदेव. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि एक कुशल संघटक म्हणजे अनेकांना एकत्र करण्याचं कार्य त्यांनी फार सुंदर पद्धतीने पार पाडले. उत्तम कीर्तनकारही म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व स्त्री जमातीमधील आणि पुरुष जमातीमधील त्यांच्यामध्ये असलेली जी काही एक समानता आहे ती लोकांना दाखवून देण्याचं काम केलं, की स्त्री पुरुष एकत्र जर असले तर कोणतेही कार्य संभव करण्यामध्ये कुठेही कमीपणा होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक किंवा सर्व, ज्याला आपण म्हणूया, सर्व जाती धर्मातील जे काही स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यामध्ये सदैव समानतेची भावना जागृत करण्याचं काम केलं. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी, अशी त्यांची प्रतिज्ञा होती. आणि त्यांच्या अशा अनेक अभंग ज्या काही रचना आहेत त्या प्रसिद्ध आहेत. अनेक संतांवर व सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा प्रभाव पडला आणि ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. आणि त्यांचा विचारांचा प्रसार एवढा म्हणजे काय म्हणू महत्त्वपूर्ण मानला गेला की पंजाबचे जे काही शीख लोक आहेत त्या शीख लोकांनी त्यांचे जे काही अभंग, ज्याला आपण पद म्हणूया, ते पदांचा समावेश त्यांनी त्यांच्या गुरुग्रंथ साहिब हा त्यांचा जो काही श्रेष्ठ ग्रंथ ते मानतात त्या ग्रंथामध्ये त्यांनी समाविष्ट करून ठेवला आहे. एवढे एक महान थोर संत व्यक्ती म्हणून संत नामदेवांकडे पाहिलं जातं. त्यांनी त्यांच्या भागवत धर्माचा संदेश गावोगाव पोहोचवण्याचं कार्य त्यांनी त्यावेळेस हाती घेतलं होतं. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी पण बांधली आणि हेच त्यांचं कार्य जगामध्ये अविस्मरणीय कार्य म्हणून ओळखलं जातं. असे हे महान श्रेष्ठी संत नामदेव म्हणून होत गेले. त्यांनी सदैव सगळ्यांना समानतेचा संदेश दिला आणि त्यांच्या अभंगातून, त्यांच्या कीर्तनातून त्यांना लोकांपर्यंत हेच संदेश, हेच कार्य, धर्मजागृती, एकतेची वागणूक देण्याचं त्यांनी कार्य केलं. त्यानंतर पुढे महत्त्वपूर्ण व्यक्ती येते ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. वारकरी संप्रदायातील एक विख्यात म्हणजे एवढे विख्यात म्हणावं की मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशा स्वरूपाचे हे एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व संत संप्रदायामध्ये होऊन गेलेले. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा त्यांनी एक ग्रंथ रचला. त्या ग्रंथाचं नाव आहे भावार्थ दीपिका, अर्थातच ज्ञानेश्वरी. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची पण रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व लोकांना पटवून दिले आणि सामान्यांना आचरणात आणता येईल असा आचारानुसार धर्म त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आचारधर्म म्हणजे काय की नुसतं देवांसमोर ती पूजा हे करणं तेवढंच महत्त्वपूर्ण न मानता की दैनंदिन जीवनामध्ये पण तुम्ही जे काही कर्मकांड करताय ते पण देवाप्रित्यर्थच असावं, अशा स्वरूपाची वागणूक देण्याचं जे काही काम आहे ते ज्ञानेश्वरांनी केलं. म्हणजे जनसामान्याला समजेल. आधीच्या काळामध्ये जे काही कर्मकांडाविषयीचा जो काही असणारा पगडा आहे, बरोबर आहे का नाही, मग ते ब्राह्मणांनीच करावं किंवा ते अधिकार सामान्य लोकांना नाही, हे अशा प्रकारचे जे काही वैचारिक काय म्हणू गैरसमज जे होते ते ज्ञानेश्वरांनी दूर करून सामान्यांना समजेल अशा प्रकारचे त्यांनी ग्रंथांची रचना केली, जेणेकरून ते सामान्य लोकांना पण त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात येईल. म्हणजे परमेश्वर काय आहे, त्यांनी काय नेमकं सांगण्याचा प्रयत्न केला हे सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचून देण्यासाठी त्यांनी अशा स्वरूपाची ग्रंथांची रचना केली.
वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असून त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही. एक संन्याशाची मुलं म्हणून संत ज्ञानेश्वरांकडे ओळखल्या जायचं. आई वडील नसताना 4 भावंडांनी आपला उदरनिर्वाह करत वयाच्या अतिशय काय म्हणूया आपण अतिशय कमी वयात ज्याला आपण म्हणूया, ज्यामध्ये आपल्यासारख्यांना तर समजही नसावी अशा वयांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला की जे आजही लोक त्यावर अभ्यास करून कित्येक दिवस त्याच्यावरती कीर्तन करतात. बरोबर. अशा महत्त्वपूर्ण ग्रंथांचं लिखाण करण्याचं काम हे ज्ञानेश्वरांनी केलं. आणि तेवढंच नाही, त्यांनी हे करत असताना इतर लोकांनी जरी त्रास दिला तरी त्याच्या त्रासाबद्दल ते कधीही कुठं त्यांनी त्यांच्या मनाचं संतुलन न बिघडू देता त्यांनी इतरांबद्दल कधी कटुता पण स्वीकारली नाही. हे फार महत्त्वपूर्ण. ज्ञानेश्वरीतील पसायदान हे उदात्त संस्कार करणारं आहे आणि त्या संस्कारापोटी आजही आपण त्या पसायदानाचं काय म्हणू आपण त्या पसायदानाला आपण एवढं महत्त्व दिलं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण आपण त्याचा उच्चार आपण ज्याला म्हणूया, त्या श्लोकाचं पठण आपण म्हणूया, हे आजही आपण करत असतो. ज्ञानेश्वराचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि त्यांची सगळ्यात लहानी बहीण संत मुक्ताबाई यांनी पण अनेक त्यांच्यासोबत महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. आणि जसे ज्ञानेश्वरांचे अभंग आजही जगप्रसिद्ध मानले जातात, तसेच याही भावंडांची, ही सगळी 4 भावंड होती आणि या 4 भावंडांनी अनेक दुःख सहन करत, लोकांची अनेक पीडा सहन करत त्यांनी संपूर्ण जगाला ज्ञान देण्याचं कार्य केलं की ते ज्ञानाचा प्रकाश आजपर्यंत सुद्धा लोक घेत आहेत आणि भविष्यातही घेतील. अशा स्वरूपाची एक महान व्यक्ती ज्याला आपण म्हणूया ते संत ज्ञानेश्वर होऊन गेले. बरोबर आहे. पुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे संत एकनाथ. महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत. त्यांचे साहित्य एवढं विपुल आहे आणि एवढ्या विविधतेने नटलेलं आहे. त्यांनी अनेक स्वरूपाचे मराठी साहित्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामध्ये त्यांनी रचलेले अभंग म्हणा, गवळणी म्हणा, भारुडं म्हणा, वेगवेगळे लोकगीतं म्हणा, ते आजही प्रसिद्ध आहेत. मग ते कोणत्याही काय म्हणूया आपण देवांवर रचित असो, त्याला आजही खूप भक्तिभावाने त्या अभंगांचा आज लोक गायन करतात किंवा त्याच्यावरती चिंतन विनिमय करतात. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र त्यांनी रेखाटले. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात एवढा जिव्हाळा होता की ते अभंग म्हणतच राहावं की काय, अशा स्वरूपाची रचना ही संत एकनाथांची होती. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले. आता प्रपंच म्हणजे काय की फक्त वैराग्य धारण केलं म्हणजेच देव मिळतो असंही नाही. प्रपंच म्हणजे लग्न करून सुद्धा व्यक्ती प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ साधू शकतो, हे त्यांनी त्यांच्या आचरणातून लोकांना किंवा जगाला दाखवून देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने एकंदरीत संत एकनाथांकडे पाहायला गेलं तर ते जगासाठी एक लोकशिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत असत आणि लोकांनाही पटवून देत असत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली, असं ते जे काही संस्कृत पंडित आहे ते त्यांना ठणकावून सांगायचे. म्हणजे जरी संस्कृत भाषा जरी ही देवाने निर्माण केली, तर मग आपण जी काही बोली भाषा बोलतो का त्या तुच्छ माणसांनी त्याला ज्यांनी चोराची उपमा दिलेली आहे, मग त्यांच्यापासून झाली का काय, असं ते संस्कृत पंडितांना जबाब विचारायचे. म्हणजे त्या काळामध्ये जे काही संस्कृत पंडित होते हे वेदांगी होते, वेदाभ्यासी लोक होते, बरोबर आहे का नाही. आणि त्यामुळे ते स्वतःला ते उच्च समजत असत. पण अशा लोकांचा विरोध करण्याचं काम एकनाथांनी केलं, कारण की कोणी उच्च नीच कोणी नाही. जसं तुम्ही विद्याभ्यास ग्रहण करता तसं आम्हीही करतो. त्यामुळे त्यांनी हे वाक्य महत्त्वपूर्ण म्हटलेलं आहे की संस्कृत वाणी देवे केली
तरी प्राकृत काय चोरापासून झाली, म्हणजे आपण जे काही प्राकृत भाषा म्हणजे बोलीभाषा बोलतो, मग ही काय चोराने निर्माण केली का आहे, ती पण देवानेच निर्मित केलेली आहे का नाही, हे पटवून देण्याचं काम त्यांनी संस्कृत पंडितांना केलं. पण जनसामान्यापर्यंत पण त्यांनी हा जो काही असणारा दुजाभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावर कडक टीकाही केली. जसा आपला धर्म आपल्यासाठी श्रेष्ठ आहे, जसा आपला धर्म आपल्यासाठी जसा पवित्र आहे, तसं इतरांचा धर्म इतरांसाठी पवित्र आहे. त्यामुळे त्याचा आपण सन्मान करतो, ज्याला आपण सहिष्णुता म्हणतो. बरोबर आहे का नाही? मागच्या वर्षी आपण नागरिकशास्त्रामध्ये शिकलोय सहिष्णुता. त्या सहिष्णुता जो काही महत्त्वपूर्ण घटक आहे का नाही, ते घटक यांनी त्यांच्या भक्तिमार्गातून दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कोणी श्रेष्ठ नाही किंवा कोणी कनिष्ठ नाही. प्रत्येक संतांचं कार्य बघा, तुम्हाला त्यांचा फक्त मार्ग वेगळे दिसतील, पण त्यांनी आचरणातून आणण्याचं काम प्रत्येकाने आपापल्या त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. की आपण एक आहोत, आपण सगळेजण परमेश्वराची मुलं आहोत, हे लोकांना पटवून देण्याचं त्यांनी काम सगळ्यात महत्त्वपूर्ण केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि एकंदरीतच याच्यातून आपल्याला काय कळतं की संतांनी जी काही त्यांची वागणूक आहे, त्या वागणुकीद्वारे त्यांनी लोकांना उपदेश देण्याचा प्रयत्न केला की आपण फक्त बोलून न दाखवता त्या गोष्टी आचरणातून आणून आपण काय लोकांपर्यंत चांगलं पोचवू शकतो, हे पोचवण्याचं कार्य मुख्यत्वे त्यांनी हाती घेण्याचं काम केलं. म्हणजे असं नाही की एक बोलायचं आणि दुसरं कार्य करायचं. म्हणजे बोले जैसा चाले अशी स्वरूपाची जी काही म्हण आपण ज्याला म्हणूया, ही फक्त ही संतांनाच लागू होते. कारण की त्यांचं जसं मन असायचं त्या मनानुसारच त्यांची कृती असायची किंवा लोकांविषयीचे त्यांचे विचार असायचे. म्हणजे जसं एक त्याला आपण दृष्टिकोन म्हणूया, म्हणजे लोकांकडे पाहण्याची वृत्ती पण त्यांच्या मनासारखी, म्हणजे एवढे निश्चळ आणि निर्मळ मनाचे आपण जरा म्हणूया, असे संत आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला लागले. त्यामुळे आपली महाराष्ट्राची भूमी अतिशय पवित्र आणि फार सन्मानाने त्या भूमीचं नाव घेतलं जातं की ह्या भूमीमध्ये अशा स्वरूपाचे महान संत होऊन गेले. असेच अनेक अजून संत आहेत, त्यांनी त्यांची कशा प्रकारे फलश्रुती केली, त्यांनी काय काय अजून लोकांपर्यंत सांगण्याचं काम केलं. अजून काही असे संत आहेत, त्या संतांचा पण आपण अभ्यास करणार आहोत, पण ते पुढच्या भागामध्ये. आपण इथं थांबूया.